गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आहे 23 मे आणि आजचा विशेष दिवस म्हणजे माझी ॲनिव्हर्सरी. त्यामुळं आम्ही सगळी छोटी मुलं, रोहिणी आणि पूनम आणि ही छोटी बच्चू गँग, हे सर्वजण आम्ही आलो आहे आज गण्याडोंगरावर. गण्याडोंगरावर गणपतीचं जुनं स्थान आहे आणि त्या स्थानावरती आम्ही आज ट्रेकिंगसाठी आलो आहे. तर ट्रेकिंगला आमचे 3 बच्चू आले थे. हे जण, एक इकडं सायकलिंग करतोय, एक इकडं हे व्यायामाचं संपूर्ण साहित्य आहे आणि इकडं आबी आहे, संपूर्ण साहित्य आहे असं इथं. तर आजचा दिवस आम्हाला वाटलं पाऊस असेल, पण आम्ही कुठं बाहेर गेलो नाही. त्यामुळे आता संध्याकाळी बाहेर पडले आणि हे इथं व्यायाम करते, दृष्टपुष्ट व्हायचे तिला, जरा व्यायाम करते ती. आणि हे गण्याडोंगराच्या पायथ्याशी या ठिकाणी मुक्तादेवी मातेचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आम्ही आलो आहे आता आणि आम्हाला वरती जायचं आहे गण्याडोंगरावर आता ट्रेकिंगसाठी. चला तर मग जाऊया. आलेली आहे. किती ॲनिव्हर्सरी रोहिणी आपली? 20 इयर्स झालेत आम्हाला, आमच्या लग्नाला 20 इयर्स. 20 इयर्स, नॉट अ जोक. 20 इयर्सपर्यंत एखाद्याला सांभाळणं आणि म्हणजे एक मोठी तारेवरची कसरत आहे. त्यात हा ॲटम सांभाळणं म्हणजे मोठीच कसरत आहे. मी सांभाळते तुम्हाला. आणि त्यामुळं कसं वाटलं तुला 20 वर्ष माझ्याबरोबर राहून? कसं वाटलं? वा वा, छान वा वा, छान छान. तिच्याकडे शब्द पण नाही. आमच्या मामाची पोरगी, तिला पण आम्ही आमच्या भावासाठी पटवून आणले. या दोघी जणी आल्यात आणि आता संध्याकाळी आमचा प्लॅन आहे ह्या सुंदरशा नैवेद्य हॉटेलला जेवणाचा फॅमिलीचं. तर आता आम्ही चाललो ट्रेकिंगला. चलो बच्चू गँग, चलो चलो बच्चू गँग, चलो चलो बच्चू गँग, चलो. हे पहा आमचा स्वराज, हा सिद्धू आणि ऋदू आणि ही अबुड, द रील स्टार, नव्याने उदयास आलेला रील स्टार अभि. तिचा एक स्वतःचा चॅनल आता ओपन होणार आहे. जबरदस्त डान्सर आहे ती अभि. चलो ट्रेकिंगला सुरुवात होते आणि आमचे ब्लॉगर रुद्रांश आता ब्लॉगिंग करतील. रुद्रांश, चलो. हाय गाईड्स, चलो. माझी मागं माझी मम्मी आहे, अभि आहे, मी आहे आणि हा माझा छोटा भाऊ. आणि आम्ही निघालो शॉर्टकटने जायचे. शॉर्टकटने जायचं म्हणलेत. शॉर्टकट जास्त ॲडव्हेंचरस आहे. अरे चल, काटे बिटे होते. खाली बघून चालत होतो. झाला ना एवढी मोठी, खाली बघून बघून चालायला लागलं. ओ ओ अभि इथं सटकती सारखं. मी वरती निघतो पहिला. इतका स्लिपरी आहे ना, मी तरी खाली नाही हात टेकवला. म्हणून मी पोचलो इथं वरती. आता बाकीचे सगळे हे, आता आम्ही तिकडं होतो, आम्ही आता इथं आलोय. आता अजून वर जायचंय तिथपर्यंत टेकड्यावरती. आता हे सगळे येतात आहेत. मी आलोय वरती, सिद्धू वरती गेलाय, अभि पण वरती गेली. आता मी पण जातो. बाय. तो बार तिकडे गेलाय, हे इथं आहे, मी इथं आहे. हे सगळे येतात त्या कचपणातून आलो आम्ही. आता आमची हाईट बघा. फोटो सेशन 2-3 फोटो काढले. आता परत क्लाइम्बिंग चालू केली. अडकले, जाऊन बसले तिथं. आता हे सगळे येतात. आमची हाईट खूप जास्त आहे. आता हवा खूप जास्त लागतीये. नजारा पण मस्त आहे इथं, सगळं दिसतंय इथून. हाईट वरती मग सगळं दिसतंय ना.
हा हा आताच चालू केलं. काय आणतो दाम जा घेऊन. अरे चढ आहे. चढत आलोय आम्ही इथून. आता हा वाला लॉंग कट होता. आम्ही इथून असं डायरेक्ट क्रॉस आलोय शॉर्टकट. आता अजून वर जायचं. आता इथून कसं जायचं? अरे अजून पण इथूनच जायचंय का? हा ठीक आहे. मी म्हणलं इथून शॉर्टकट रोड आहे. अभि ढासळण टेम्पो ढासळण इथून या. चलो चलो लेट्स गो. आता काय बघा इथून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि इथून जायचं आता कट. मी बिलकुल ढासळलो नाही ना असंच आलो. आता ह्यांचं काय चाललंय बघू. हवा चालली किती मस्त दिसते. ते पोचले तिथपर्यंत कॅक्टस आहेत वरती सगळे. आम्ही इथं वरती कुडून कुडून जायला लागतंय. हे दगडांचा आधार घेऊन घेऊन कुडून चला. आता इकडच कुडाचं रोड आहे. येतो ब्लॉक आहे. हा चलो चलो. ओ 90 डिग्री कट. आत्ता सटकलो होतो आणि आता चांगला रोड आलाय कुठं थोडस. तरी दगड आहेत. ए चिरके चलो. कैक्टस थांब. कैक्टस ढलान वाला एरिया. और काकी बैठ गई. काकी इधर ही बैठने वाली है अभी. मम्मा आली इथपर्यंत. आणि ए अभि ती काय तिथं दिसतंय तुला ते धरण कुठे आहे? मग काय तू काय मगाशी म्हटली? मगाशी काय बोलत होती? ते पहा तो अभिचा धरण. ते बनवलंय बच्चू गँग उचलण्याचा प्रयत्न करते. अबू त्याच्यावर गाडी करून खेळतोय. बाजूला बाजूला बाहुबली बघूया. बाहुबली. अबू बाजूला होय. अबू डोक्यात पडन सर बाजूला. आता कोण आहे तो? सर बाजूला तू. आता तू झालं ते. हा यस सिद्धूने उचललाय. गुड. चलो या अबूला काहीच उचललं नाही. छोटे अबू ईट उचललेली. चलो ईट उचलली. बाजूला आहे तू. बाजूला आहे. चल. हा तू काय उचलतोय? डोक्यात पडल. झाले. चला चला सोडा. आणि हा स्पॉट शोधलाय. या स्पॉटला यायची इच्छा होती रोहिणीची अॅनिव्हर्सरी निमित्त. कसं वाटलं अभि तुला? ते अभिच म्हणतोय आता. रोहिणी कसं वाटलं? छान वाटलं का? तुझ्या मनात कसं काय आलंय? म्हटलं तर नैवेद्याला जेवायचंच आहे. मग चला तेवढंच चेंज म्हणून आले. आणि कोणाला आणले तू? कोणाला आले? तुमच्या मामाच्या पोरीला. मामाची पोरगी इथं बसली दमली. बघा इथं बसली. तिला सायकल पण येत नाही. ही जगातला एकमेव प्राणी जिला सायकल येत नाही. डोंगर चढता येतो फक्त सायकल येत नाही. आणि हे आपलं टपलू गँग. हे मागाचे ब्लॉगर गँग. उतरलोय आम्ही खाली. आता खाली आलोय. बच्चू कंपनी. आता जेवायला जायचे. छानसा हॉटेल इथं. उतरलोय आता खाली. कसं वाटलं तुला? कसं वाटलं अबू? कसं वाटलं? कसं वाटलं तुला? कसं वाटलं अभि?
अभि दमली का तू? थोडी थोडी दमले का? किड्याला घाबरती अभि, छोट्याशा किड्याला घाबरती. मस्त नैवेद्य हॉटेलला आलोय. तिथं आता आमची संध्याकाळची पार्टी आहे. हे राहू दे, तू कायला बटणं बंद करते त्यांची? तुला काय पडले? नर्सरीची पार्टी जेवायला बसले सगळे. येऊन येत नाही आम्ही बडबड 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 डोकं दुखायला वेणी तर परेशान झाली त्या बडबड. वाढावं झालं ते. मम्मी म्हणली तुला महिनाभर आता दररोज हाणायला खेळ रातभर खेळला गेली का महिनाभर केला तर रोज चोप आहे. नान बनवायला सांगितलंय ना म्हणून वेळ लागली. काय ऑर्डर दिली आम्ही? नान आले, आम्ही नान आले. बटर नान आम्ही ऑर्डर दिली. बटर नान व्हेज मराठा. वेळ लागला, 1 तास गेला. आता आला. आम्हीला भूक लागली. फक्त नान खाणार आहे, काय नाही. सुंदर असं जेवणानंतर आम्ही आता मस्त आईस्क्रीमची मजा घेतोय. अभि तू कुठलं खाती? नवीन चॉकोबार आलेला आहे. नवीन चोकोबार आलाय. तुझ्या तोंडात पण बसत नाही, तुझ्या तोंडापेक्षा मोठा आहे. बोलतही नाही, बाकी खाती. प्रत्येकाने वेगवेगळा घेतलाय. ए शुद्धी तू दाखव. शुद्धीने पण तोच घेतला नवीन आलेला. कसं आहे? त्याच्या पण तोंडात नाही बसत. नाभीच्या तू पारच तोंडात बसत नाही बघा. एवढं तोंड वाशी दे. थोड्या वेळाने कटाळून फेकून द्यायला बसलं. तुला कान ठरणार मग ते फटे फेकलं. बघतो ना, बघतो ना. इतकं वाढावे ते. तिची मम्मी तिला म्हणली महिनाभर तिला आणायला लागेल, ती जागे होईल. तोंड काळं करून घ्यायचं. कशी होती आजची ट्रिप अबू? मजा आली का? कुठं घसरली तू? काय कोण बोलतो अबू तुला? काय काय बोलतो म्हणजे काय असतं ते? मला तोंड काळं केलंय पासून. हवा तर पार्टी एवढंच बोलता येते ना. छान मस्त. कधी पार्टी आवडली काय अभि? बच्चू गँग पार्टी पार्टी फिनिश. सगळे आले बाहेर. आईस्क्रीम खाऊन तराट झाले. तो खाल्लं का आईस्क्रीम? का तिने चॉकोबार घेतला. बाबा पण आईस्क्रीम खाते. यांनी काही चॉकोबार घेतलाय आणि पर बिस्किट चावून खाते. यांनी डोक्याला ताप आणलाय. तो लक्ष ठेवा, हिने जर आईस्क्रीम उष्ट टाकलं नाही पकडायचं.